जय गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आज आपण उत्तराखंड देवभूमी अत्री अनुसूया माता यांचा बद्रिका आश्रम येथील आमच्या यात्रेचा दिव्य अनुभव मी या व्हिडिओत आपल्याला सांगत आहे. या यात्रेचा योग येणं म्हणजे खूप कठीण. कधी मनात असा विचार आला नाही का आपण बद्रिका आश्रमला जाऊ किंवा आपण कधीतरी उत्तराखंडमध्ये जाऊ. कारण आम्ही एक वेळ काश्मीरला गेलो होतो तर तिथं मला खूप त्रास झालेला. कारण आपलं विदर्भातील वातावरण आणि त्या साईडचं वातावरण एकदम विरुद्ध वातावरण. काही गोष्टी आपल्या मनात असतात तरी त्या आपण करू शकत नाही. कारण वेळ, पैसा किंवा तब्येत यानुसार आपण त्या करू शकत नाही. पण जे आपल्या प्रारब्धात असते ते काहीही केल्याने चुकत नाही. तर आमच्या प्रारब्धामध्ये हा योग असेल तर ते माझ्या मुलीने हिने घडून आणला. जी गोष्ट मुलं करू शकत नाही त्या गोष्टी मुलीसुद्धा करू शकतात. मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये बराच फरक केला जातो, भेदभाव केला जातो. पण हे चुकीचं आहे. जे मुलं करीत नाही त्या मुली करून दाखवतात. म्हणून मुलींना कधीच तुच्छहीन समजू नका. आपण मुलाला दीपक म्हणतो पण मुलगी ही दीपकाची वात आहे. वातच नसली तर दीपक कसा उजळणार. असो तर हा योग आमचा माझ्या मुलीने जुळून आणला. मी आज बद्रिका आश्रम दर्शन एक रोमांचकारी यात्रा, कधी न घडेल अशी मनात कल्पनाही नसताना झालेली आमची यात्रा. दत्त अनुसूया माता दर्शन यांची महिमा, अनुभव हे आपण या व्हिडिओत ऐकणार आहे. माझ्या मुलीद्वारे अचानक घडून आलेली ही यात्रा, त्याचे सुखद अनुभव मी या व्हिडिओद्वारे आपल्यासोबत शेअर करीत आहे. तर सर्वप्रथम आपण केदारनाथ याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. सर्वप्रथम आम्ही केदारनाथला गेलो. केदारनाथ भगवानचं दर्शन घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी परत आलो. परत आल्यानंतर दुसरा प्रवास होता. आमचं दुसरं ठिकाण होतं देवरिया ताल. तर या ठिकाणी जायपर्यंत आम्हाला 2 ते 2:30 वाजलेत. सर्वांना खूप भुका लागलेल्या. तर विचार केला की आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि नंतर देवरिया तालला जाऊ. पण तिथं सर्वीकडे नॉनव्हेज होतं आणि व्हेज जेवण कुठेही तयार नव्हतं. तर आम्ही ठरवलं थोडंसं काहीतरी मॅगी खाऊया आणि देवरिया तालला जाऊ. तेवढ्यामध्ये तिथे लगेच हवामान चेंज झालं. ढगाळ वातावरण होऊन लगेच पाऊस यायला लागला. सर्वीकडे धुक्याचं वातावरण दाटलं. थोड्याशा अंतरावरही आपल्याला काहीच दिसत नव्हतं आणि सर्वांना भुका पण लागलेल्या होत्या. देवरिया तालला चालून जायचं म्हटलं म्हणजे 3.5 ते 4 किलोमीटर उंच टेकडी चढून जायचं होतं. आणि वातावरणामध्ये एवढा बदल झाला का कुणाचीच हिंमत जायला होत नव्हती. कारण अशा वेळेस पोटात भूक लागलेली आणि एवढे उंच चढून जाणं. तर सर्वांनी विचार करून ते ठिकाण स्किप केलं, म्हणजे तिथे जाण्याचं कॅन्सल केलं. तर तेव्हा आम्ही परतीचा निर्णय घेतला. तेव्हा सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला का अशा वातावरणामध्ये त्या ठिकाणी जाणं योग्य नाही. कारण हा संपूर्ण भाग ओळखीचा नाही. ज्या ठिकाणी आम्ही रूम केलेली त्या रूमवर येऊन जेवण करून सर्वांनी आराम केला. दुसऱ्या दिवशी त्या भागात सरकारने रेड अलर्ट जारी केला. कारण पूर्ण पहाडी इलाका आणि पहाडी इलाका असल्याने तेथील डोंगर कधीही घसरतात. कारण आपल्याकडे जे सह्याद्री पर्वत आहे, जो सह्याद्री पर्वत आहे त्याचा दगड खूप कडक आहे. मात्र तिकडे जे पर्वत आहेत ते माती आणि दगडाचे बनलेले आहे. म्हणजेच तिकडचा दगड हा ठिसूळ आहे. त्यामुळे पाऊस पडला म्हणजे ते पर्वत खाली येतात आणि त्यामुळे रस्ते बंद होतात. असं असल्याने सरकारने ही यात्रा बंद केली. तर हे आम्हाला तिथं हॉटेलमध्ये माहीत पडलं आणि आमचा ड्रायव्हरसुद्धा बोलला का असं असं आहे, आपण कुठेही जाऊ शकत नाही, तर तुम्हाला रूमवरच आराम करावा लागेल. आता आम्हाला रूममध्ये बसून राहिल्याशिवाय पर्यायच नव्हता. पण आपण एवढ्या लांबवरून इथे एवढे पैसे खर्च करून आलो आणि आपल्या ठिकाणी एक तर आपलं अशा ठिकाणी येणं म्हणजे खूप भाग्य की आपण इथे आलो. आणि आल्यानंतर असं होणं का आपल्याला याच्या पुढची आपली जी यात्रा आहे ती होणार नाही, आपल्याला कुठल्याच स्थळाचं दर्शन घेता येणार नाही. म्हणून मन खूपच दुःखी झालं. आम्ही जिथपर्यंत उत्तराखंडमध्ये होतो तेथे तेवढे दिवस गाडीची बुकिंग आमची होती. त्यामुळे गाडी आणि ड्रायव्हर हा आमच्यासोबतच असायचा.
आम्ही सर्व मंडळींनी मिळून म्हणजेच माझी मुलगी पूजा, मुलगा आनंद, माझे पती विजूदादा, शैलावहिनी, श्रिया, सनी, अक्षदा, रिया एवढे जण आम्ही म्हणजे एवढा परिवार आमचा तिथं होता. म्हणजे हा आमचा एक ग्रुप होता. तर सर्वांनी मिळून आम्ही गाडीच्या ड्रायव्हरला भेटून त्यांना बोललो का बाबा कुठलं असं ठिकाण आहे का आपण तिथं जाऊ शकतो किंवा ते सोयीस्कर आहे. तर असं असेल तुला माहिती असेल तर आम्हाला त्या ठिकाणी ने, आमचं काही ना काहीतरी आमची यात्रा घडू दे. तेव्हा आम्ही त्याला खूप विनंती केली. तर तेव्हा कुठे तो थोडासा तयार झाला की चला ठीक आहे. कारण आपण जास्त दिवस राहू शकत नाही, आपलं परतीचं रिझर्वेशन आहे. तर 2-3 दिवस पाऊस असला त्याच्यानंतर आपण इतर ठिकाणी जाऊ, ते बघू, पण असं पण करता येत नाही. त्यावर तो बोलला ठीक आहे, तुमची जिम्मेदारीवर मी तुम्हाला घेऊन जातो. तर आमचं मग तुंगनाथला जायचं ठरलं. कारण आम्ही जिथे रूम केलेली तिथून तुंगनाथ हे ठिकाण फक्त 14 किलोमीटर अंतरावर आहे. तर ते ठिकाण 14 किलोमीटर जवळच असल्यामुळे आम्ही तिथं जायचं ठरवलं. पाऊस चालूच होता, तरीही देव आपल्यासोबत आहे तर आपल्याला काहीही होणार नाही. आपण इथं देवाच्या दर्शनासाठी आलो आहे म्हणून आम्ही सर्वांनी दृढ निश्चय करून तिथे जायचं ठरवलं. तुंगनाथ हे आपल्या संपूर्ण भारतातील शंकराचं सर्वात उंच ठिकाण आहे. पंचकेदारपैकी हे एक ठिकाण आहे. दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. अशा पावसामध्ये आम्ही सर्वांनी तुंगनाथ बाबाचे दर्शन घेतलं. तेही ठिकाण खूप उंच आहे. 4 ते 5 किलोमीटर टेकडी चढून जावं लागते. प्रवास तसा खडतरच आहे, दमछाक करणारा हा प्रवास आहे. तरीही आम्ही सर्वांनी हा प्रवास व्यवस्थित केला. तर आम्हाला रात्रीचे 10 ते 11 वाजले रूमवर यायला. रूमवर येऊन आम्ही जेवण वगैरे केली, रात्री आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत समजलं का पाऊस आहेच, रेड अलर्ट आहेच, तर आपण कुठे जाऊ शकत नाही. आता काय करायचं. ज्यावेळी आम्ही हरिद्वार ते केदारनाथला गेलोय तेव्हाच आम्ही मोबाईलवर गुगलवर सर्च केलं का आमचं जे आराध्य दैवत आहे म्हणजेच बद्रिका आश्रम अनुसया माता, तर ते ठिकाण उत्तराखंडमध्येच आहे. आणि ते कुठे आहे, केदारनाथ जवळ, बद्रीनाथ जे आमचे ठिकाणं होते तर त्या ठिकाणाच्या जवळपास आहे का म्हणून आम्ही ते सर्च केलं. तर तेव्हा आम्हाला कळालं का ज्या ठिकाणी आमची रूमची बुकिंग आहे तिथून ते ठिकाण 45 ते 50 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी परत ड्रायव्हरकडे गेलो. त्याला सांगितलं की बाबा आम्हाला इथे जायचं आहे, आपण जाऊ शकतो का, तिथला मार्ग कसा आहे, तिथले रस्ते कसे आहे. तर तो सुरुवातीला नाहीच बोलला. पण आमच्या ज्या वहिनी आहे त्यांना खूप रिक्वेस्ट केली का आम्ही दत्तगुरूला खूप मानतो, ते आमचे आराध्य दैवत आहे आणि तिथे जायची आमची मनापासून इच्छा आहे. त्या त्यांच्याकडे रडल्यासुद्धा. तेव्हा कुठे त्याला थोडीशी दया आली आणि तो बोलला ठीक आहे चला आपण जाऊया, मी तुम्हाला नेतो, पण तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील कारण तुमच्या लिस्टमध्ये ते ठिकाण नाही. तर त्यामुळे तिथे जाण्याचा खर्च तुम्हाला तो द्यावा लागेल. तेव्हा आम्ही तयार झालो की चला ठीक आहे, काही हरकत नाही, आपण जाऊया. तर आम्ही सर्वांनी तयारी करून बद्रिका आश्रम येथे जाण्याचे ठरवले. मी केव्हाची आपल्याला सांगते का बद्रिका आश्रमला जायचं, बद्रिका आश्रम. तर बद्रिका आश्रम येथे नक्की काय झालं तर त्याबद्दल मी आपल्याला थोडीशी माहिती देत आहे. हे ठिकाण खूप पावन पवित्र असं ठिकाण आहे. कारण अनुसया मातेचे सत्वाचे हरण करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश येथे आले होते. नारदाकडून तिन्ही राण्यांना असे सांगितले गेले का पूर्ण ब्रह्मांडामध्ये अनुसया मातासारखी दुसरी सती पार्वती स्त्री नाही, तुम्हीसुद्धा नाही. तर हे जेव्हा त्या तिन्ही राण्या ऐकतात म्हणजेच लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती ह्या ऐकतात तर त्यांना क्रोध येतोय का आमच्यापेक्षा कुणीतरी या भूतलावरती कुणी स्त्री श्रेष्ठ आहे, असं होऊ शकत नाही. म्हणून त्या तिघीजणी रुसतात, आपल्या पतींना विनंती करतात का तुम्ही अनुसयाचे सत्वहरण करायला जा. या उद्देशाने हे तिन्ही देव या ठिकाणी अनुसया मातेचे सत्वहरण करण्यासाठी येतात. बद्रिका आश्रम या ठिकाणी माता अनुसया आणि अत्रि ऋषी हे या पर्वतावर आपली दिनचर्या करीत असत. तिन्ही लोकात माता अनुसयासारखी सत्वशील पतिव्रता कुणीच नव्हती, ती धर्माचे पालन करणारी. तेव्हा तिन्ही देव माताचं सत्वहरण करण्यासाठी इथे येतात. माताला विनंती करतात का आम्हाला भोजन हवं आहे.
तर माता बोलते, ठीक आहे, या मुनीवर, आपण जे मागाल ते मी करून देईल. तेव्हा माता तिथे त्यांना भोजन तयार करते, त्यांना भोजन वाढते. पण ते भोजन घेण्यासाठी आलेले नसतात. त्यांना हवं असते माताचं सत्वहरण. तर तेव्हा ते तिन्ही देव बोलतात का माते, आम्हाला नग्न अवस्थेत भोजन हवं आहे. हे ऐकताच मातेच्या मनात की हे कोणी साधे पुरुष नाहीत, हे कुणीतरी महापुरुष, कुणीतरी देव ऋषी आहेत. तेव्हाच हे अशा प्रकारची मागणी माझ्याकडे करतायत. तर माता बोलते, ठीक आहे. आपल्या पतीचे नामस्मरण करून त्यांनी कमंडलूत जे पाणी ठेवलेलं असतं ते पाणी घेऊन तिन्ही देवांच्या अंगावरती माता शिंपडते. त्याच क्षणात तिन्ही देव बालक रूपात तिथे तयार होतात. तर ही कथा या ठिकाणी घडलेली आहे. दत्तात्रयांचा जन्म झालेला आहे म्हणून हे ठिकाण खूप पवित्र आहे. भूमंडळाचे अधिपती असे हे तिन्ही देव अनुसूया मातेच्या इथे बालरूपात राहतात. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. तर असं हे पावन ठिकाण, येथे आपल्याला जाण्याचा योग आला. या गोष्टीनेच अंगावर शहारे येतात की काहीतरी आपलं भाग्य, की आज आपण अशा ठिकाणी जातोय, त्या ठिकाणाचं दर्शन घेतोय. खूप आनंद झाला. पटापट सर्वांनी आंघोळ वगैरे केली. तयारी करून आम्ही रूमच्या बाहेर पडलो. गाडीत बसल्यानंतर सर्वांनी एकच जयघोष केला, दत्तात्रय महाराज की जय, अत्रेनुसया माये की जय, आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त. व आमची गाडी बद्रिका आश्रम या रस्त्याने चालू लागली. काही किलोमीटर गेल्यानंतर आम्ही तिथे नाश्ता करण्यासाठी थांबलो. थोडासा नाश्ता केला आणि परत पुढचा प्रवास सुरू केला. मी एक गोष्ट सांगायची राहून गेली, कारण आम्ही उत्तराखंडमध्ये गेलो तेव्हापासून सारखा आमचा प्रवास सुरूच. सर्वप्रथम केदारनाथ, त्याच्यानंतर देवरिया तालपर्यंत, तिथून रूमवर, दुसऱ्या दिवशी तुंगनाथ आणि हा तिसरा दिवस बद्रिका आश्रम. तर तुंगनाथ इथून येताना आम्हाला रात्रीचे 11 वाजलेत. तर एवढं 3.5, 4, 5 किलोमीटर वरती चढून जाणं आणि तेवढं खाली उतरून येणं. तर हा प्रवास केल्याने माझ्या कमरेमध्ये थोडीशी चमक भरली आणि त्याच्यामुळे मला त्रास व्हायला लागला. रात्री कसं तरी मला झोप लागली. सकाळी उठून मला उठता येत नव्हतं. तर मला आधार दिल्यावर मी उठून बसले. म्हणजे उठता येत नव्हतं किंवा बसताही येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही बद्रिका आश्रम येथे जायचं ठरवलं. योग आला, आपल्याला देवाने बोलवलंय तर तो आपल्याला व्यवस्थितच नेईल. या उद्देशाने हा विचार मनात घेऊन आम्ही ही यात्रा करण्याचे ठरवले. त्रास खूप चालू होता, पण आपल्याला जायचं म्हणजे जायचं. जे होईल ते होईल, पण आपल्याला हे ठिकाण जरूर बघायचं. कारण परत आपण येऊ शकतो का नाही कोणी सांगितलं. आमच्या रूमचा मालकसुद्धा बोलायचा की अशा परिस्थितीमध्ये जाऊ नका, कारण हा पहाडी इलाका आहे, येथे केव्हाही काहीही होऊ शकते. तर आपण स्वतःहून जीव धोक्यात टाकू नका, कारण अशा ठिकाणी नेटवर्क नसतो, तुम्ही कोणाला फोन करू शकत नाही किंवा अशा ठिकाणी तुमच्या मदतीला कोणी येणार नाही. मनात नसतानाही आपला यात्रेचा योग येतो. अडचणी खूप आल्या आणि त्या अडचणीवर आम्ही मात केली किंवा देवांनी त्या अडचणी दूर केल्या असं म्हणायला हरकत नाही. अशा परिस्थितीमध्ये बाहेर पडणं म्हणजे संकटाला सामोरे जाणं. आणि देव ना करो काही झालं तर अशा वेळेस कोणी मदतीलाही लवकर धावून येत नाही. तर त्यामुळे माझं तरी असं म्हणणं आहे का तुम्ही कुठे न जावे. पण आमची प्रबळ इच्छा आणि देव तारी त्याला कोण मारे. देवावर खूप श्रद्धा, खूप विश्वास, देवाचं नाव घेऊ आणि प्रवास चालू करू, म्हणून आम्ही आमच्या यात्रेचा प्रवास चालू केला.